फक्त माझ्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा पण ऊस भारी होणार. जर तुम्ही मंड्या ऊस लावला असला तर एक नंबर क्वालिटीचा ऊस येणार आणि तुमचा पण ऊसाची ग्रोथ स्पीड होणार आणि त्यासोबतच फुटवा पण जोरात घेणार. तुमचा ऊस मोठा आला असला तर पण मंड्या किती पण मोठा येऊ दे, ऊसाचा तुम्ही पाला काढला तर ते फुटवा घेणारच. हे ऊस चांगला एक नंबर क्वालिटीचा हे सगळ्यांनी माहिती आहे. मंड्याची कुठली व्हरायटी तर मंड्याची VCF 517 तर ही व्हरायटी एक नंबर आहे, हे सगळ्यांनी माहीतच आहे. कारण ही व्हरायटी ग्रोथसुद्धा स्पीड आहे सगळी. म्हणजे मंड्याची किती व्हरायटी करणार तेवढं ऊस ते निब्बार आहे. तुम्ही नदीकडचा जर शेतकरी असाल तर तुम्हाला हे भारी म्हणजे ऊस पिकतो ह्यो. आणि त्यासोबतच तुमचं रान कसे असू दे, म्हणजे जर सवळ असलं तर सुद्धा चालते. रान असंच पाहिजे तसंच पाहिजे, काही जी अप्लायन्सेस नाहीत म्हणजे तसं पाहिजे असं काय नाही त्याची. तर तुम्ही कोणत्याही रानात लावू शकता त्याला, फक्त जरा पाण्याची काळजी घ्यायला लागते. कारण तुम्ही डोस टाकला नसला तर पण ऊस हिरवागार धरते. तर तुम्हाला डोस बी टाकायला लागणार, जरा टाकायला लागणार. कसं तुम्ही जर दुसऱ्या ऊसाला जर समजा 265ला 4 डोस टाकत असलं तर ह्याचं 2 ते 3 डोजमध्ये ह्याचं काम होऊन जातं. तर असा हे ऊस आहे. आणि ऊसाचे ऊस निब्बार आहे हो, म्हणजे हार्ड ऊस हार्ड आहे, सॉफ्ट नाही. जसं की 86-032 तसं ऊस हार्ड आहेत नाही, हे निब्बार आहे. ते सगळ्यांनी माहीत असतेलच आहे. म्हणजे ज्यानं लावली त्याला माहिती आहे आणि लावलं नाही तिने तुम्ही तर व्हिडिओ बघायला आहे हां. तर हे असं असते बघा. आणि हे ऊस जास्तीत जास्त तुम्हाला नदीकडल्या भागाकडे दिसणार का तर तिकडं मीठ फुटल्या रान असतात. म्हणजे मीठ फुटल्या रानात हे ऊस चांगला येतोय असं हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि आपण पण लावलो आहे, आमच्या रानात पण चांगला आला आहे. आणि ते बी तुम्हाला दाखवले, गेल्या व्हिडिओमध्ये दाखवले प्लॉट. जर आणि एकदा तुम्हाला दुसरा आपला प्लॉट बघायचा आहे तिथं तर ऊस खतरनाक झाला आहे, ते बघायचं असलं तर कमेंट करा, मी ते पण दाखवतो. आणि आता विषय आला बाबा ऊसाला कसं हे जे जाड खत टाकून जाड करायचं, लट करायचं. थंबनेल तुम्ही पहिल्यांदा बघितला तर तसंच होता, लट ऊस दिसालता. तर त्याला काय मित्रांनो, भरणी करताना तुम्ही एक चांगला मोठा डोस टाकला की नाही, दुसरं काही करायला लागत नाही ह्याला, फक्त पाणी सोडत जायचं. आणि त्याआधी तुम्ही खत टाकणार नसला तर कोंबडी खत टाकू शकता. कारण का तुमचं पाणी जर जास्त होत असलं, मीठ फुटल्या राहण्याने पहिलं कारण म्हणजे पाणी जास्त होत असते. तर तुम्ही ती काळजी घेतला की नाही, कोंबडी खत टाकला तर एक नंबर ऊस येणार. कारण हे ऑर्गॅनिक खत आहे, तर हे बेस्ट असते. कारण सगळं पाणी ओढून घेते, निचरा करते. जे जवळजवळ विवळ करतात की त्याचा काही विषय नाही, तुम्ही ते पण करू शकता. ते केल्यानंतर तर ऊस भारीच येतोय. जवळजवळ म्हणजे जमिनीच्या पाईपलाईन करतात, ती पाणी ओढून घेते आणि ते नदीला सोडतात, असा विषय असते जवळजवळचा. तर आता आपला विषय सोडा आम्ही दुसरीकडे आलतो, ते सोडा हवा. तर ऊस लट करायचं आपण ते सांगायला लागतो, म्हणजे जाड कसं करायचं तर त्याच्याबद्दल आपण बोलत होतो. आणि फुटवा कसं घ्यायचं, ते कोणता डोस टाकावा सगळं बोलत होतो. तर आता त्याचा तुम्हाला जर सांगितले कसं कसं करायचं, तर कोंबडी खत टाकू शकता, नाहीतर तुम्ही मोठा डोस टाकू शकता. कारण का तर मुळ्या स्ट्रॉंग होत्यात आणि त्यासोबतच ऊसाला गोडावा वाढतोय आणि ऊस लट्ट पण होते आणि ऊसाची ग्रोथ पण होते आणि हाईट पण होत्या. तर असं विषय असतो त्याचा. तुम्ही तवा काळजी घेतला का नाही भरणी करताना, तिथनं पुढं तुम्ही काय पाणी पाजत जायचं नसतं, एवढाच विषय असतोय. त्याला काही जास्त काळजी घ्यायला लागत नाही. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक शेअर तुमच्या शेतकरी मित्रासोबत पहिला शेअर करा. कारण त्यांनाच पण कळू दे आपण हे व्हिडिओ बनवले, असं कोण बनवत नाही यूट्यूबवरती. तर डिटेली असं एक्सप्लेन करून सांगितले. तुमच्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देत राहतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत मनापासून धन्यवाद.